नमस्कार. आज आपण गाजर न खिसा शिवाय साखर न वापरता गाजराचा एकदम रसरशीत हलवा बनवत आहोत. हा हलवा बनवताना मी साखरेचा अजिबात वापर केला नाही. दूध किंवा खवा माव्याचा सुद्धा वापर केला नाही. तरी सुद्धा एकदम रसरशीत असा हलवा तयार झाला आहे. ज्यांना डायबिटीस आहेत त्यांनी सुद्धा आरामात हा हलवा खाऊ शकता, कारण याच्यात साखरेचा वापर केलेला नाही. चला तर आपण कसा बनवायचा ते पाहूयात. शिवाय गाजर न खिसता हा बनवला आहे. इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत. नंतर त्याची वरची साल या पद्धतीने काढायची आहे. गाजराचा पुढचा आणि पाठीमागचा पार्ट मी कट केला आहे. नंतर या पद्धतीने गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपण न खिसता गाजर हलवा बनवत आहोत, तर त्यामुळे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे गाजराचे तुकडे पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, किंवा तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता गाजर एकदम बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही. तर या पद्धतीने आपल्याला सर्व गाजरे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. नंतर गॅसवर कढई गरम झाली आहे, त्याच्यात 2 चमचे तूप घातलं आहे. नंतर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत. ते सुरुवातीला याच्यात 1-2 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. नंतर गाजर आपण जे मिक्सरला फिरवलं आहे ते आपल्याला 2-3 मिनिटे छान तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. आपण हा हलवा बनवताना दूध किंवा खवा वापरणार नाहोत. त्यासाठी इथे गाजर 2-3 मिनिटे परतवून झाल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे गाजर मऊ होते आणि हलवा खाताना कचकच लागत नाही आणि लवकरही गाजर शिजले जाते. तर बघू शकता इथे मी 3-4 मिनिटे तुपामध्ये गाजर छान परतवून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटे छान याला वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आणखी एकदा याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. हा हलवा बनवताना आपण दुधाचा वापर करणार नाही, तर इथे मी दुधाची साय अर्धी वाटी घेतली आहे. फ्रेश साय आहे. आणि नंतर याच्यात आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. तर इथे 10 रुपयाला जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं ते मी 2 पॅकेट याच्यात घालणार आहे. मिल्क पावडर आणि दुधावरची साय घातल्यामुळे याच्यात दूध घालायची आवश्यकता नाही आणि खवाही वापरायची गरज नाही. साई एकदम ताजी असल्यामुळे त्याचा नंतर परतवून खवा तयार होतो. तर इथे बघू शकता मिल्क पावडर आणि साई व्यवस्थित गाजरामध्ये मिक्स करून घेतले आहे. सुरुवातीला 1 पॅकेट घातलं होतं, आता मी दुसरं मिल्क पावडरचं पॅकेट याच्यात घातलं आहे. मिल्क पावडर आणि साय घातल्यामुळे नंतर याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि गाजर व्यवस्थित शिजलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता गाजराला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि नंतर घट्ट होत जाते. याचा खवा तयार होतो आणि हलवा खायला त्यामुळे खूप टेस्टी लागतो. जास्त वेळ दुधात गाजर शिजवायची अजिबात गरज नाही. तर इथे बघू शकता ओलसरपणा दिसत आहे. असंच याला 5 मिनिटे छान परतवून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं नाही, असंच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅसवरती. आणि गाजर व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. हा हलवा साखर न वापरता बनवत आहे, त्यामुळे इथे मी 1 वाटी गूळ घातला आहे. जर तुम्हाला जास्त गोड हलवा आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ घालू शकता. तर बघू शकता इथे गूळ छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. गूळ घातल्यानंतर आणखी याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं व नंतर हलवा हळूहळू व्यवस्थित घट्ट असा होतो. 15 ते 20 मिनिटे
लागतात, परंतु या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. साखर न वापरता एकदम पौष्टिक असा हा गाजराचा हलवा तयार होतो. नक्की एकदा या पद्धतीने करून पहा. तर बघू शकता आता हलव्याला छान पाणी असं सुटलं आहे आणि शेवटी पूर्ण पाणी आटल्यानंतर याच्यात विलायची पावडर घातली आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातला आहे. एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत असा आपला हलवा तयार झाला आहे. गॅस आता मी बंद केला आहे. प्लेटमध्ये इथे मी काढत आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा शुगर फ्री गाजर हलवा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.